जेव्हा पेशंट्सना मुलं अबॉर्शन झाले तर आपण असे पेशंट्समध्ये PGD करू शकतो. म्हणजे काय आहे, प्री जेनेटिक टेस्ट आणि डायग्नोसिस. त्याच्यानी जेव्हा IVF केल्यानंतर पिंड बनतं तर ते पिंड आपण बघू शकतो की नॉर्मल DNA आहे की नाही. कित्येकदा असं होतं की जर दोन्ही पार्टनर्स मध्ये एका पार्टनरला ॲबनॉर्मल DNA असेल तर अशा पेशंट्समध्ये जेव्हा आम्ही IVF करतो आणि एम्ब्रिओ बनवतो तर ह्या एम्ब्रिओची जर PGD आणि PGD केलं तर आपल्याला कळतं की 10 पैकी 2च असे एम्ब्रिओ आहेत जे नॉर्मल DNA आहेत. त्यामुळे असे नॉर्मल DNA मध्ये जर आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं, गर्भपिशवीमध्ये ते सोडले गेले तर हे पेशंट्स अबॉर्शन होत नाही यांचं. का? तर आन्सर इज व्हेरी सिंपल, DNA त्यांचा एकदम ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. आता हे DNA अजून काय अफेक्ट करू शकतो? वेल, मेल्स मध्ये देयर इज समथिंग कॉल्ड एज DNA फ्रॅगमेंटेशन. पुरुषांना असं गैरसमज असतो की मी किती वयाने झालो तरी माझे स्पर्म्स एकदम नॉर्मल राहणार. तर स्टडीज असं बोलत नाही. स्टडीज हे बोलते की 35 नंतर तुमचे DNA थोडेसे फ्रजाईल होतात. त्यानंतर 40 नंतर हेच DNA थोडे थोडे तुटायला लागतात आणि हळूहळू हे स्पर्मची क्वालिटी ही खराब होते आणि त्यामुळे ॲबनॉर्मॅलिटी चान्सेस जास्त असतात. त्यामुळे लवकर बेबीज होणं हे सर्वात चांगलं आहे. त्यामुळे राईट वयामध्ये आपण बचू व्हायला पाहिजे आपल्याला. आणि हेच फिमेलसाठी पण इम्पॉर्टंट आहे बिकॉज आताच्या काळामध्ये लेट लग्न होतात मुलींचे. त्याचबरोबर काही काही स्ट्रेस लेवल्स पण भरपूर वाढतात. मेटाबॉलिक डिसऑर्डर पण वाढलेली आहेत. त्यामुळे इन जनरल फिमेल oocyteचे DNA मध्ये पण थोडीफार प्रॉब्लेम सुरुवात झाली आहे. अशा पेशंट्समध्ये विचारपूर्वक औषधं घेणे आणि चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे. आणि एकदा ते झालं की देन युअर DNA इज नॉर्मल.